उठून पांडुरंगाची पूजा करणं शक्य असेल तर करा. जर तुम्हाला कामावर जावं लागतंय, सकाळी तुम्ही पूजा करत नाही तर संध्याकाळी केली तरीसुद्धा चालेल. अगदीच साग्र संगीत पूजा करायला जमणार नसेल तर सुरुवातीला म्हटलं तसं विष्णू सहस्रनाम किंवा हरिपाठ किंवा भगवद्गीतेचा 15वा अध्याय यापैकी काहीही ऐका किंवा म्हणा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे अधिक मासामध्ये दानधर्म करणं, आणि तो एकादशीला जर तुम्ही करणार असाल तर त्याचं पुण्य कैक पटीने अधिक होतं. या दिवशी गाईला चारा खाऊ घालणं, वस्त्रदान, अन्नदान, गरजूंना गरज असणाऱ्या वस्तूंचं दान करणं, पक्ष्यांसाठी पाणी बाहेर ठेवणं किंवा धान्य देणं, या गोष्टी महत्त्वाच्या मानल्या जातात. साध्या साध्या गोष्टी आहे. काही नाही तर तुमच्या गॅलरीमध्ये उन्हाळ्याचे दिवस आहे, त्यामुळे कडक उन्हाळा असल्यामुळे एखाद्या भांड्यामध्ये पाणी तुम्ही पक्ष्यांसाठी ठेवू शकता. त्या मुक्या जीवाची तहान भागवणं हे मोठं पुण्यदायी आहे. एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीसमोर दिवा लावून तुळशीची पूजा नक्की करावी. काही गोष्टी मात्र या दिवशी टाळाव्यात, ते म्हणजे तामसिक अन्न भोजन करू नये, वादविवाद भांडणं घरात होऊ देऊ नका, कांदा लसणाचं सेवन या दिवशी करू नका, सात्विक जेवण करा आणि खोटं बोलणं, कुणाला फसवणं या गोष्टींपासून या दिवशी लांब राहा. मंडळी, एकादशी ही फक्त उपवास करायची तिथी नाही, तर मन, शरीर आणि आत्म्याच्या शुद्धीकरणाचा दिवस मानला जातो. अधिक महिन्यात ही साधना केल्याने मन स्थिर होण्यास आणि सकारात्मक ऊर्जा वाढण्यास मदत होते. असं होतं ना कधी कधी की कामावर जायचं आज मनच नाही आहे, काम करायची ऊर्जाच नाही आहे किंवा काही नवीनच करावं वाटत नाही. अशा व्रतांनी ती ऊर्जा आपल्या शरीरामध्ये येते. या गोष्टीचा अनुभव प्रत्येकाने घेऊन बघावा. भक्तिभावाने जरी फक्त विठ्ठल विठ्ठल जरी तुम्ही एकादशीच्या दिवशी नाव घेतलं तरीसुद्धा तुमच्या विचारांमध्ये होणारा बदल नक्कीच तुम्ही अनुभवाल. हो, पण नाव घेताना किंवा कुठलंही स्तोत्र म्हणताना, ऐकताना पूर्ण लक्ष देणं गरजेचं आहे. नाहीतर इकडे आपण माळ चालू आहे, मनात वेगळेच विचार आहेत, या जपाला काहीही अर्थ नाही. फक्त तुम्ही तुमचा वेळ कुठेतरी घालवताय असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे जे काही नाव तुम्ही घेताय त्या प्रत्येक नावाकडे तुमचं लक्ष पाहिजे. आतून ईश्वराबद्दल प्रेम वाटायला हवं. इतक्या श्रद्धेने जर तुम्ही या दिवशी ईश्वराचं नाव घ्याल तर त्याचा अनुभव तुम्हाला नक्कीच येईल. मान्य आहे, ही गोष्ट लगेच जमणार नाही, कारण आपण जेव्हा जपमाळ हातात घेतो किंवा ईश्वराचं नाव घ्यायला सुरुवात करतो तेव्हा मन भटकतं, सगळ्यांचंच भटकतं. पण जसं मन भटकतं हे लक्षात आलं की पुन्हा ते जागेवर आणायचं. पुन्हा जर मन भटकलं तर पुन्हा जागेवर आणायचं आणि ईश्वराच्या नावामध्ये तल्लीन व्हायचं. हा एक अभ्यासाचा भाग आहे. हळूहळू प्रॅक्टिस करून करून ही गोष्ट जमते. या गोष्टीची सुरुवात तुम्ही या एकादशीपासून करू शकता आणि आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवू शकता. माहिती आवडली असेल, पटली असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय हरी विठ्ठल लिहायला विसरू नका. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र